नमस्कार, मी संकेत आवटे. दोन अशा स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहोत जे मल्टीबॅगर आहेत, जे भयंकर वाढलेत, ज्यांनी लोकांच्या मनामध्ये घर केलंय. तुमच्या भयंकर कमेंट येतात की सर ऍक्च्युली मला सांगा, ट्रेंड चांगला आहे की डीमार्ट चांगला आहे. आता तुम्ही म्हणाल ट्रेंडमध्ये तर फक्त मला कपडेच दिसतात, ऍक्च्युली ट्रेंड हा स्टॉक करतो तरी काय, याच्याबद्दल पण माहिती देतो. डीमार्ट तर सगळ्यांना माहिती आहे, 100% लोकांना माहिती आहे. आय डोंट थिंक सो की कोणी यातला असा असेल की ज्याला डीमार्ट बद्दल 100% माहिती नाहीये, कारण बऱ्याच जणांनी ऍटलिस्ट राऊंड तरी डीमार्टमध्ये मारलेला असेलच. पण ट्रेंड बद्दल इन डिटेल माहिती बऱ्याच लोकांना नसणार आहे जेवढी डीमार्ट बद्दल आहे. एक सिंपल लॉजिक लक्षात घ्या, हे दोन्ही काय करतात, एक तर ऍपिरियल्स मध्ये काम करतात, त्याचबरोबर फूड, ग्रॉसरी आणि ऍसेसरीज यामध्ये यांचं मेजरली दोघांचं पण काम चालतं. आता बघा, डीमार्टमध्ये खाण्याचे सगळे पदार्थ तुम्हाला मिळतात, त्याचबरोबर कपडे मिळतात, त्याचबरोबर काही वस्तू घरासाठी लागणाऱ्या त्या तिथं इझिली अवेलेबल आहेत. सेम ट्रेंडमध्ये जर तुम्ही गेला तर ऍक्च्युली ट्रेंड हे एक सेपरेट आहे आणि त्यातच आज सगळंच मिळतंय डीमार्ट सारखं असं नाहीये. ट्रेंडसाठी एक तुम्हाला मेजर बिझनेस आहे स्टार बाजार. स्टार बाजारमध्ये जसं तुम्हाला डीमार्टमध्ये बाजार मिळतो, सामान मिळतं, तसंच सेम ग्रॉसरी वगैरे, क्रॉकरीज वगैरे तुम्हाला एका ठिकाणी मिळतात स्टार बाजारमध्ये. स्टार बाजारमधून तुम्ही या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. पण जर तुम्हाला कपडे हवे असतील तर तुम्ही झुडिओमध्ये जाऊ शकता. झुडिओमधून तुम्हाला बरेच सगळे कपडे वेगवेगळ्या प्रकारचे मिळू शकतात. आता दोन गोष्टींमध्ये कंपॅरिझन मी जाता जाता तुम्हाला सांगतो. जर तुम्ही बघितलात मेजरली स्टार बाजारमध्ये, तर ज्या ग्रॉसरीज आहेत थोड्याशा प्रीमियम प्राइसला पाहायला मिळतात. मेजरली टाटांच्या प्रोडक्टवर तिकडे फोकस केला जातो. सेम गोष्ट म्हणजे जसं तुम्ही म्हणाल मला हार्पिक हवाय, पण तिथं हार्पिक नाही मिळणार, तुम्हाला टाटांचा प्रोडक्ट त्या रिलेटेड मिळणार. जर तुम्हाला झाडू हवाय तर लोकल मार्केटवाले झाडू तुम्हाला तिथं नाही मिळणार, तुम्हाला तिथं टाटांचाच म्हणजेच गालासोबत टाटांचा टाईप आहे किंवा पार्टनरशिप आहे, तुम्हाला तो पाहायला मिळणार. म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला तिथं मिळणार त्या मेजरली टाटा रिलेटेडच प्रोडक्ट तिथं पाहायला मिळतात. बट डीमार्टमध्ये ओन असे प्रोडक्ट त्यांचे जास्त नाहीत, मेजरली इतरांचेच प्रोडक्ट तिथं तुम्हाला पाहायला मिळतात. सो लोअर सेगमेंट पासून हायर सेगमेंट पर्यंत सगळ्या गोष्टी तिथं मिळतात. सो जो फुटफॉल असतो तिथे मेजरली मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास मेजरली तुम्हाला डीमार्टमध्ये पाहायला मिळतो. आणि थोडासा अप्पर मिडल क्लास स्टार बाजारला प्रेफर करण्याचा प्रयत्न करतो, कारण माझं स्वतःचं अनालिसिस आहे. इन डेप्थ मला दोन्हीचं अनालिसिस माझं झालेलं आहे, प्रोडक्टची प्राइस आणि लोकांचा इंटरेस्ट याबद्दल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही मध्ये सुद्धा तुफान गर्दी असते, दोन्हीकडे सुद्धा तुफान सेल होतो. येऊयात कपड्यांवर. कपड्यांची क्वालिटी डीमार्टची जर तुम्ही बघितली तर ठीकठाक सो आहे आणि तेच रटाळ प्रोग्राम, चालत आलेले थंड पॅटर्न्स, त्याच जीन्स आणि असाच एक फॉर्मॅट कंटिन्यू त्यांचा असतो. मेजरली कपड्यांवर त्यांचं इनोव्हेशन आणि त्यांचं काम पाहायला मिळत नाही. पण झुडिओ वेबसाईटमध्ये जर तुम्ही गेला, हे अगेन ट्रेंडचेच प्रोडक्ट आहेत, टाटांचेच प्रोडक्ट आहेत. ट्रेंड इज अ टाटाज कंपनी, टाटा सन प्रमोटर त्याचा आहे, हे लक्षात ठेवा. सो झुडिओमध्ये कन्सिस्टंटली तुमचे पॅटर्न चेंज होतात, अग्रेसिव्हली तुम्हाला तिकडे कपडे मिळणार जे नवीन ट्रेंड सुरू आहेत. जसं ट्रेंड्स नाव आहे ना, तसंच त्यांच्या कामामध्ये सुद्धा ट्रेंड्स पाहायला मिळतात. वेगवेगळे मॉडर्न कपडे तिकडे आपल्याला पाहायला मिळतात, तेही अफोर्डेबल प्राइसमध्ये. हो, खूप कमी प्राइसमध्ये तिकडे कपडे मिळतात, ज्यामुळे सेल्स भयंकर झालाय. झुडिओची ऍडव्हर्टाइजमेंट खूप कमी असते, निग्लिजिबल असते, पण त्यांचा सेल्स माउथ पब्लिसिटीने होतो. जिथं जिथं झुडिओ ओपन झाले, एकदा तुम्ही स्टोअरला जाऊन या, कुठल्याही प्रकारे रेकमेंडेशन नाहीये. स्टार बाजार, झुडिओ, डीमार्ट सगळीकडे जाऊन या, तुम्हाला ऑटोमॅटिकली आयडिया येईल की झुडिओमध्ये प्रचंड गर्दी असते, सगळीकडेच असते, डीमार्टमध्ये सुद्धा असते. त्याचबरोबर वेबसाईट थोडीशी कमी गर्दी असते. थोडंसं तुम्ही प्रीमियम कॉस्टिंगला तिकडे जाता, किंवा झारा सुद्धा यांचाच आहे, तिकडे सुद्धा तुम्हाला माहितीच आहे किती गर्दी असते आणि काय असते. त्यामध्ये डायरेक्ट पार्टनरशिप आहे ट्रेंडची झारामध्ये. सो झारा इज वन ऑफ द लिगसी आणि बिगेस्ट ब्रँड, हे मी सांगण्याची गरज नाही. बेसिकली जर कंपॅरिझन आकड्यांचं करायचं झालं तर डीमार्टचा मार्केट कॅप आहे 2,40,000 कोटी, तर ट्रेंडचा मार्केट कॅप 1,35,000 कोटी. समवेअर अराउंड डबल आहे ट्रेंडच्या डीमार्ट. टोटल स्टोअर्स 345 आहेत, तर ट्रेंडचे टोटल स्टोअर्स 580 आहेत. स्टॉकची प्राइस डीमार्टची आहे 3690 आणि ट्रेंडची आहे 3805. प्रमोटर आहेत RK दमानी आणि ट्रेंडचे ऑब्वियस आहेत प्रमोटर टाटा सन्स. सेल्स ग्रोथ मध्ये आता खरी गेम तुम्हाला पाहायला मिळेल. डीमार्टची सेल्स ग्रोथ गेल्या 10 वर्षांमध्ये 29% होती, तर ट्रेंडची सेल्स ग्रोथ फक्त 14.5%. अरे वा, डीमार्ट चांगला नाही, गडबड नको. जर तुम्ही याचं कंपॅरिझन 5 वर्षाच्या सेल्स ग्रोथ मध्ये केलं तर डीमार्टची सेल्स ग्रोथ 23.3%, तर ट्रेंडची सेल्स ग्रोथ 30.7%, विच इज हायएस्ट. खतरनाक ग्रोथ आहे. 3 वर्षाची डीमार्टची सेल्स ग्रोथ 20%, तर ट्रेंडची सेल्स ग्रोथ 33%.
प्रमोटर होल्डिंग जर तुम्ही बघितलं तर आता सध्या ट्रेंडमध्ये प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळतं 37%. पण अवेन्यू सुपरमार्टमध्ये जर तुम्ही प्रमोटर होल्डिंग बघितलं तर ते पाहायला मिळतं 75%. म्हणजे प्रमोटरचं कन्व्हिक्शन सगळ्यात जास्त डीमार्टमध्ये पाहायला मिळतं. याच्यावरून एक गोष्ट कळेल, ट्रेंडची त्यावेळी गडबड नव्हती ग्रोथसाठी, डीमार्टची भयंकर गडबड होती. कारण शून्यातनं सुरुवात, दोघांची पण शून्यातनं सुरुवात आहे. पण जी ग्रोथ, जे बिझनेस मॉडेल, जे स्विच करणं, फास्ट जाणं, मार्केट बरोबर चालणं, हे ट्रेंडला चांगलं कळतंय असं यातून क्लिअरली कळतं. एक गोष्ट सिंपल लक्षात घ्या, डीमार्टला जर मोठं व्हायचं असेल तर त्याला प्रवाहाबरोबर धावावंच लागेल. पण दोघांचा स्वभाव वेगळा आहे. एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. तुम्ही, तुमचे वडील आणि तुमचे आजोबा तिघे सुद्धा एका मोठ्या मॉलमध्ये जात आहे. तिघांनाही कपडे घ्यायचे आहेत. पण तुमची पॅन्ट, तुमच्या वडिलांची पॅन्ट आणि तुमच्या आजोबांची पॅन्ट, तिन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक असणार आहे. कारण तिघांची चॉईस वेगळी असणार आहे. तुम्ही चूज कराल थोडीशी जीन्स, फंकी जीन्स, तुमचे वडील चूज करतील थोडंसं सोबर कापड आणि आजोबा चूज करतील एकदम सोबर, डिसेंट, ओल्ड टाईपची फॅशन. यातून क्लिअरली तुम्हाला कळतं की तिघांचे विचार वेगळे आहेत. तसंच या दोन्हीचे बिझनेस मॉडेल आणि फंडामेंटल्स एकदम वेगळे आहेत. दोघांचेही विचार 100% चेंज होतात. आता इथं जर तुम्ही लक्ष दिलं, डीमार्ट होल अँड सोल राधाकृष्ण दमानी आहेत. त्यांच्या डिसिजनवरच कंपनी चालते. नो डाऊट बिझनेस मॉडेल आहे, टीम आहे, ते काम करतायत. बट ही टीम कम्प्लिटली एकाच्याच विचाराने चालते. पण टाटा ग्रुपमध्ये तसं बिलकुल होत नाही. रतन टाटांच्या आधी त्यांचे वडील होते, त्याच्या आधी त्यांचे वडील होते. जसं जसं त्याचा प्रमोटर बदलत जातो, प्रमोटरचा चेहरा बदलत जातो, तशा प्रकारे बिझनेस मॉडेल सुद्धा यांचं बदलत जातं. ऍक्च्युली चेअरमनच फक्त डिसिजन घेतो असं तर बिलकुल नाहीये. जसं जसे त्यांचे व्हर्टिकल बदलत जातात तसे तसे त्यांचे चेंजेस होत जातात. आणि म्हणूनच मार्केट जसं बदलेल तसा अग्रेसिव्ह डिसिजन ट्रेंडने घ्यायला सुरुवात केली आहे. जुडिओने क्लिअरली ठरवलंय एक्सपान्शनला वेळ द्यायचा नाही. आता आपल्याला धपाधप एक्सपान्शन करायचं आहे. रेंटेड जागा उचला. कोल्हापूरमध्ये 2 जुडिओ झालेत. याचा विचार करा, एका सिटीमध्ये मल्टिपल स्टोर ओपन करण्याचं काम ते करतायत. मुंबईसारख्या सिटीमध्ये तर बघायची गरजच नाही आहे. म्हणजेच काय, जे एक्सपान्शन होत आहे ते अग्रेसिव्हली होत आहे. विषय एवढाच आहे की जागा शोधायची आहे, तिथं सुरुवात करायची आहे. कॅपिटलचा बिलकुल प्रॉब्लेम नाही. टाटा सन्स पाठीशी आहे. पण डीमार्ट ओल्ड डेटेड स्टाईलने चाललंय. त्यांनी सिम्पली ठरवलंय गडबड करायची नाही. किशोर बयानी नाव ऐकलंय? हो, तेच किशोर बयानी बिग बाजारवाले. बिग बाजारची सुरुवात झाली, अग्रेसिव्ह एक्सपान्शन झालं. रेंटनी त्यांनी जागा घ्यायला सुरुवात केली. तिथे मॉल सुरू झाले आणि मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर कोविडमध्ये तो फुगा फुटला. कारण स्टोअर बंद करण्याची वेळ आली. रेंट चालूच होता. पैसे कसे फेडायचे, लोकांना पैसे कसे द्यायचं, पुढं रनिंग कॉस्ट कशी भागवायची, पॉसिबल नव्हतं. म्हणूनच त्यांना कर्जबाजारी व्हावं लागलं. पण इकडे डीमार्टनी शक्कल आधीपासून लढवली होती. मला अग्रेसिव्हली जायचं नाही, मला शांतपणे जायचंय, पण त्यासोबत ऍसेट क्रिएट करत करत मला पुढे जायचंय. माझे ऍसेट्स म्हणजे काय, जिथं माझा धंदा ती जागा माझी, जिथं माझा धंदा ती जागा माझी. या सिंपल लॉजिकवर ते चालत होते. डीमार्टच्या जागेची ओनरशिप डीमार्टचीच असते. डीमार्ट रेंटनी पुढे जात नाही. डीमार्टला स्वतःच्या जागेमध्ये स्टोर्स उभा करायचे असतात जेणेकरून ऍसेट क्रिएट होतात. जर मी स्वतःचे ऍसेट क्रिएट करतोय तर इमर्जन्सीला मला धोका नसतो. जर तुम्ही बघितले ट्रेंडचे फिक्स्ड ऍसेट तर ते तुम्हाला पाहायला मिळतील 4,986 कोटीचे. पण अवेन्यू सुपरमार्टचे फिक्स्ड ऍसेट आहेत 12,000 कोटीचे. रिझर्व्ह जर बघितले तर अवेन्यू सुपरमार्टकडे आहेत 16,779 कोटी, तर ट्रेंड्सकडे आहेत 2,878 कोटी. जर तुम्हाला बॉरोईंग बघायचं असेल तर ट्रेंडचं बॉरोईंग आहे 4,839 कोटी, तर डीमार्टचं बॉरोईंग आहे 630 कोटी. क्लिअर आहे, डीमार्टचं कर्ज खूप कमी, तर रिझर्व्ह पैसा खूप जास्त आहे, ऍसेट खूप जास्त आहे. पण ट्रेंड कर्ज जास्त, रिझर्व्ह कमी आणि ऍसेट डीमार्टपेक्षा खूपच कमी आहे. डीमार्टनी ज्या प्राइसला त्या जागा खरेदी केल्या होत्या त्याची किंमत निग्लिजिबल होती. कारण अशा जागेमध्ये डीमार्ट जातो जिथं त्याची डिमांड जास्त नसते त्या जागेची. त्यावेळेस त्यांनी ते स्टोअर ओपन केलेले असतात. जरा विचार करून बघा, तुमच्या एरियामधले डीमार्ट कुठल्या जागेमध्ये आहेत, त्या जागेची डिमांड आधी तेवढी होती का जेव्हा ते सुरू झाले? नव्हती. नंतर डीमार्ट ओपन झाल्यानंतर त्या जागेच्या प्राइजेस भयंकर भडकायला लागल्या. 100 रुपयांची जागा 2,000, 5,000, 10,000ला गेली. 100 पटीने रेट डीमार्टच्या जागेंचे वाढलेले आहेत. त्या सराउंडिंग एरियाचे सुद्धा, आणि तो एरिया सुद्धा डेव्हलप होत गेला बिकॉज ऑफ डीमार्ट. आणि म्हणूनच डीमार्टची क्रेज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज डीमार्टवर प्रत्येकाचा विश्वास आहे. असे कस्टमर तुम्हाला कमी भेटतील जे म्हणतील की डीमार्ट घाणेरडा आहे, खराब आहे, चांगलं नाही आहे. याचं रिझन काय? कारण त्यांनी तेवढा ठसा उमटवलेला आहे. आणि म्हणून पुढे जाऊन असे प्रॉब्लेम येऊ नये. जर समजा अनेक 2-3 वर्ष काही बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आले तर डीमार्टला धोका नाही, बिकॉज त्यांनी तेवढे स्टोअर्स स्वतःच्या नावाने ओपन केलेले आहेत.
दुसऱ्याच्या भाड्याच्या दागिने आपण राहत नाही आहोत. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, कॅश भरपूर चांगली रिझर्व्ह मध्ये त्यांनी ठेवलेली आहे. चांगल्या प्रकारे जर कॅश रिझर्व्ह माझ्याकडे असेल तर टेन्शन नाही, पण टाटांकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात रिझर्व्ह कॅश पाहायला मिळत नाही. आता वेगळा पैलू पाहूयात. जर प्रॉब्लेम आला तर डीमार्टला टेन्शन नाहीये. पुढे जर अनेक कोविड आला, बंद ठेवावं लागलं, टेन्शन नाहीये. पण टाटांना टेन्शन आहे का? असू शकतं. किशोर बियाणींना जसं बंद करावं लागलं तसं सेम टाटांना बंद करावं लागू शकतं का? 100% नाही. बिकॉज टाटा सन्स मेरे पीछे है. हे सिंपल लॉजिक लक्षात घ्या. टाटा सन्सकडे मोठमोठ्या कंपन्या आहेत. TCS असेल, टाटा मोटर असेल किंवा इतर मल्टिपल कंपनीज आहेत, टाटा स्टील सारख्या वगैरे, ज्या लिगसी कंपन्या आहेत आणि जोरदार पैसा यांना देत आहेत. कॅश काऊ आहेत त्यांच्यासाठी. जर एखाद्या बिझनेसला प्रॉब्लेम आला तर लगेच ते त्याला पैसा पुरवतात आणि त्या बिझनेसला मोठं करण्याचं काम करतात. टाटांचं नावच एवढं मोठं आहे की लोक फक्त त्यांच्या नावाने त्यांच्या स्टोअरमध्ये जातात, त्यांच्या बिझनेसकडे आकर्षित होतात. त्यामुळं बिझनेसला पुढे प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस खूप जास्त कमी आहेत. सेम तुम्ही कम्पेअर करू शकता रिलायन्सच्या रिटेल बरोबर. रिटेलची ग्रोथ सुद्धा भयंकर होतीये, ज्यामुळे रिटेल अगेन भयंकर एक्सपांड होत आहे. आणि म्हणूनच रिलायन्सचं बॅकिंग त्याला असल्यामुळे रिटेलला सुद्धा टेन्शन नाही जर मी रेंटेड स्पेस घेऊन अग्रेसिव्हली एक्सपान्शन करतोय तर. पण जर एखादा नवीन ब्रँड असेल, त्याला मागं बॅकअप नसेल आणि जर तो असे अग्रेसिव्हली एक्सपान्शन करेल तर टेन्शन पुढे वाढू शकतात. म्हणूनच राधाकृष्ण दमानी त्यांच्या नियमांच्या बाहेर बिलकुल जात नाहीये. क्वार्टरली सेल्स जर तुम्ही बघितला तर तुम्हाला क्लिअरली कळेल, ट्रेंडचा क्वार्टरली सेल्स म्हणजेच लास्ट क्वार्टरचा सेल होता 3467 कोटीचा, तर अवेन्यू सुपरमार्टचा लास्ट क्वार्टरचा सेल होता 13,500 कोटीचा. खूप मोठा सेल्स आहे ऍज कम्पेअर टू ट्रेंड. बट प्रॉफिटेबल कोण जास्त आहे तर डीमार्ट आहे ऑब्व्हियसली. पण तुम्हाला ट्रेंडमध्ये एवढं जास्त प्रॉफिटेबल तो दिसणार नाही. याचं रिझन हे आहे की ते एक्सपान्शनवर जास्त फोकस करतायत. म्हणूनच स्टॉकचा पीई जर चेक केला तर ट्रेंडचा पीई रेशो आहे 172 आणि अवेन्यू सुपरमार्टचा पीई रेशो आहे 99. कारण अवेन्यू सुपरमार्टमध्ये लोकांचं काही म्हणणं हे आहे की आता याच्यामध्ये खूप जास्त ग्रोथ आम्हाला दिसत नाहीये, म्हणूनच हा स्टॉक थोडासा खाली जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय. जर तुम्ही स्क्रीनवर याचा चार्ट बघितला तर तुम्हाला क्लिअरली कळेल एक क्लिअर डाऊन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय. डीमार्टमध्ये समवेअर अराउंड 4100 पेक्षा जास्त गेलेला स्टॉक 3700च्या दरम्यान आज ट्रेड करतोय. पण ट्रेंड मात्र टोटल टॉपवर सध्या आहे 4000 रुपयाच्या आसपास. सध्या तो ऑल टाइम हायवर ट्रेड करत आहे. याचं रिझन लक्षात घ्या. लोकांना वाटतं की डीमार्टपेक्षा थोडासा हा जास्त प्रीमियम आहे, याच्यामध्ये पोटेन्शियल आहे एक्सपांड करण्याचं, म्हणून अग्रेसिव्हली हे एक्सपांड करत आहेत. एक्सपान्शनचं जर स्पीड बघितलं तर डीमार्टचं आहे 5 to 7% पर इयर आणि ट्रेंडचं आहे 40% पर इयर. एवढ्या फास्ट ट्रेंड स्वतःला ग्रो करत आहे आणि एक्सपांड करत आहे. आणि झुडिओ इज वन ऑफ द हिरो प्रोडक्ट फॉर द ट्रेंड. आणि स्टार बाजार वगैरे बाकी सगळे प्रोडक्ट पण आहेतच, पण बिगेस्ट प्लेअर एक तर स्टार बाजार आणि दुसरा आहे झुडिओ. बाकी झारा असेल, वेस्टसाईड असेल किंवा इतर सगळे जे त्यांचे सब ब्रँड्स आहेत ते सुद्धा चांगलं काम करतायत. पण जिथं तुफान गर्दी, माणसांना पाय ठेवायला सुद्धा जागा कमी पडते, एवढी गर्दी स्टार बाजार आणि झुडिओमध्ये असते. आणि डीमार्ट तर ऑलवेज फुलच असतं. त्यामुळे डीमार्ट त्या अग्रेसिव्हली स्वतःला एक्सपांड करत नाहीये, म्हणून त्याचा पी रेशो तुम्हाला पाहायला मिळतो कमी ऍज कम्पेअर टू ट्रेंड. आणि ट्रेंडमध्ये लोकांना काय वाटतं की कुठल्याही क्षणी काही अडचण जरी आली तरी सुद्धा टाटा ग्रुप त्यांना तारू शकतो. आणि यात जरी एक्सपान्शन हेवीली हे करत असले तरी सुद्धा कंपनी पुढे जाऊन सस्टेन करू शकते. म्हणून एक्स्ट्रा प्रीमियम देऊन हा स्टॉक बाय केला जातोय आणि त्याची ग्रोथ बघून लोक हेवी यामध्ये इन्व्हेस्ट करतायत. ही जर ग्रोथ अशीच राहिली तर पी रेशोला काही धोका नाहीये, ग्रोथ वाढू शकते, परिणामी स्टॉकची प्राइस सुद्धा वाढू शकते. पण जर ग्रोथ कमी झाली, निगेटिव्ह न्यूज आल्या तरच स्टॉकला गळचेपी लागू शकते. पण इतिहास पाहता कोविड सोडला तर कधीही हा स्टॉक 20%, 15% क्रॅश झालेला नाही. नॉर्मल पुलबॅक येतो, परत वर जातो, जी की स्टॉकची टेंडन्सी असते. पण डीमार्टमध्ये मात्र कधी कधी अशी गडबड आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सो दोनही स्टॉकची चॉईस वेगवेगळी असू शकते. ज्या लोकांना वाटतं की सस्टेनेबल ग्रोथ पाहिजे, 17, 18, 20% ज्याची ग्रोथ होते तो चूज करेल डीमार्ट. मला टेन्शन नाहीये, खाली जरी आला तरी मी परत बाय करेन. एक्झाम्पल घ्या सोन्याचं. सोनं आहे 60,000, 50,000 आलं मी बाय करून अजून ठेवेन. परत वाढत 70,000 गेलं, परत 60,000 अजून थोडंसं मी बाय करून ठेवेन. असं करत करत मी सोन्याचा साठा करत जातो आणि एक सस्टेनेबल ग्रोथ मी सोन्यामध्ये मिळवतो. सेम गोष्ट तुम्ही इथं पण मिळवू शकता. अवेन्यू सुपरमार्टमध्ये एक स्टेबल ग्रोथ आजपर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळाली. आता थोडासा अडचणीचा काळ आहे, कारण राधाकृष्ण दमानींना वाटतं की आता जे इंटरेस्ट रेट आहेत ते हायर साईडला आहेत.
जर मला हे हायर साईडला इंटरेस्ट रेट देऊन एक नवीन स्टोर उभा करणं आणि त्यामधून लोएस्ट प्रॉफिट मार्जिनवर काम करणं हे माझ्या बिझनेस सेन्समध्ये बनत नाही. मला गरज नाही एक्सपान्शनची. जेव्हा इंटरेस्ट रेट कमी होतील, जेव्हा माझ्या प्लॅन प्रमाणे गोष्टी बनतील, तेव्हाच मी त्या गोष्टी करणार. मोडतोड करून, कॉम्प्रोमाइज करून मी बिझनेस चालवणार नाही. हे सिंपल लॉजिक त्यांचं आहे. पण ट्रेंड लेफ्ट अँड राईट मला एक्सपान्शन करायचं आहे म्हणून ते एक्सपान्शन करतायत, कारण कॉम्पिटिशन तसं वागतंय. म्हणजे रिलायन्स रिटेल भयंकर एक्सपांड करताय, इतर जे ब्रँड्स आहेत अग्रेसिव्हली एक्सपांड करतायत. मग जर मी या रेसमध्ये मागं पडलो तर मी खूप मागं पडत जाणार. मला सुद्धा त्या लेवलला पुढे जायला पाहिजे, म्हणून ट्रेंड त्या लेवलला पुढे जात आहे आणि तेवढी ग्रोथ पण त्याची आपल्याला आता दिसते. फायनली कन्क्लुजन काय? कुणी कुठला स्टॉक बाय करायचा सिंपल आहे. मी रिकमेंडेशन देत नाही, एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. पण लक्षात घ्या, ज्याला स्टेबल ग्रोथ हवी आहे, शांत चालणारा स्टॉक हवा आहे, जास्त डोक्याला टेन्शन नको आहे, खिचात आणि जास्त करत बसायची नाही आहे. जेव्हा जेव्हा चांगल्या लेवलला डिमांड मिळतो तो तुमच्यासाठी बेस्ट असेल. पण ज्याला अग्रेसिव्ह रिटर्न हवे आहेत, फास्ट ग्रोथ हवी आहे, मार्केट जेवढ्या अग्रेसिव्हली जाईल तेवढ्या अग्रेसिव्हली माझी ग्रोथ मला दिसेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या केसमध्ये ट्रेंड इज अ बेस्ट फॉर यू. कारण हा तेवढ्या अग्रेशननी वाढतोय, मल्टी बॅगर होतोय. जर तीच अपेक्षा पुढे तुमची असेल तर डेफिनेटली ट्रेंड तुमच्यासाठी आहे. आशा करतो हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवाल. चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही हक्काने केलं असेल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.